मंदिरावर वाद सुरू आहे आज. हे हास्यास्पद आहे. म्हणजे दोन लोक खाली उभी आहेत, ये बिल्डिंग मेरे को खरीदने का है, ये बिल्डिंग मेरे को बेचने का है. मैं समजलं मस्करी कशी करतो. ही बिल्डिंग मला विकत घ्यायची आहे, मला विकायची आहे. तो बिल्डिंगचा मालकही नाही आणि त्याच्याकडे पैसे नाही. हा मंदिरचे मालक हे आहे. हा मधु शर्माजी या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही ज्यावेळी मीराबाईचा 50 वर्ष अगोदर आलो त्यावेळी हे आमचे मकान मालक होते, जागा मालक होते. हे जो छोटा मंदिर आहे तो यांचा कुलदेवताचा एक व्यक्तिगत मंदिर आहे. त्यांचा परिवार त्यांच्या कुलदेवताची आराधना करतो. हा सार्वजनिक मंदिर नाही आहे. आता हे काही कारणाने त्या हा बिल्डिंग सोडून तिथे जेसलपाकला राहायला गेले. यामध्ये दोन लोक येऊन सांगायला की हा मंदिर तुटू नाही देणार, तोडणार. अरे हे उभे आहे सोसायटी, कोण तोडत नाही काय नाही. स्वतःहून जसं बोलतो मी ही बिल्डिंग विकतो आणि विकत घेतो आहे तसं चाललं आहे की कोण तोडत नाही काय नाही. आता आम्हाला अनेक वेळा या नावाने बदनाम केलं की न, कारण की माझं दुकान याच्यात आहे. मी इकडेच मोठा झालो तर नरेंद्र मेहता आहे मंदिर तोडणार आहे. त्याचे बिल्डिंग लोकांनी बिल्डिंग बांधायला घेतली आहे. आम्ही लोकांनी बिल्डिंगसुद्धा बांधायला घेतली नाही. बिल्डिंगचे चेअरमॅन आणि कोणालाही बिल्डिंग चेअरमॅन या बिल्डिंगमध्ये 100 कुटुंब राहतात. कोणी कोणाला सह्या केली नाही, मिटिंग झाली नाही, काही झालं नाही. बिल्डिंग दिली आहे. धोकादायक होती. म्युन्सिपाल्टीने वारंवार नोटीस दिली म्हणून ते पाडावी लागली. लाईट यासाठी कट झाला की म्युन्सिपाल्टी ज्या धोकादायक झाली पाणी आणि लाईट कट करते. त्यानंतरच बिल्डिंग तोडायची कारवाई सुरू होते. आता हे या मंदिराचे मालकसुद्धा या ठिकाणी मालक यासाठी बोलतो आहे कारण की त्यांचं व्यक्तिगत कुलदेवताचं मंदिर आहे, सार्वजनिक मंदिर नाही आहे. परंतु अशा प्रकारचे बातम्या केले. आमचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईकसुद्धा आले की या कुटुंबाला असं आहे तसं आम्ही सांगू. सगळं बघा सगळे राजकारण आणि रोटी शेकायला आले. खाली रोटी राजकारणामध्ये आम्हाला कसं बदनाम करता येईल त्यासाठी हे खाली अननेसरी यायचं, आरती करायचं, झंडे लावायचं. अरे काय संबंध आहे. ते सोसायटीवाल्यांनी ते बघून घेतील ना आपलं त्यांना काय करायचं आहे कसं करायचं आहे. पण उगाच काहीतरी करायचं, बातम्या करायची, महाआरती करायची, लोकांना जमवायचं, हे सगळं नौटंकी होती. त्या नौटंकीला मी निषेधही करतो आणि सोसायटी आणि ते मंदिराचे मालक ते बघून घेतील. दुसरं या मंदिराची मालकी त्यांचे 3 भाऊबहीण 4 होते, 3 भाऊबहीण आहे. ते एक तर माझा शाळेत प्रिन्सिपलच आहे, मग ते मलाच सांगणार ना. उगाच काहीतरी कोणी करत ते काय बोलत नाही, हे काय बोलत नाही. 2 लोक दुसरेच बोलतात. त्यांना बिल्डिंग बांधायची आहे. त्यांना आता कदा त्यांना बांधायची इच्छा असेल किंवा आता निवडणूक येतात म्हणून मुद्दा काय, कामाला आम्ही आमच्याशी हात धरू शकत नाही कामाबाबतीत, तर असं कुठलं तरी बदनाम करायचं आणि हिंदुत्वाचा मुद्दा घ्यायचा. आम्ही किती हिंदू विरोधक आहे, आम्ही किती मंदिर विरोधक आहे हे कदाचित दाखवायचा प्रयत्न असतील. हा मतदारसंघ त्यांचा आहे. नाही, हा मतदारसंघ ही बॉर्डर आहे. म्हणजे इथपर्यंत मी आहे, इथे चालू होते म्हणून तो. पण मतदारसंघापेक्षा मीरा भाईंदर शहर अजूनही आपला आहे. त्या भारतीय जनता पक्षाचा जनधारचा मीरा भाईंदर आहे. भाजपची सत्ता असते म्हणून त्या नेतृत्वाला बदनाम केलं तर मतांचा फायदा होईल आणि लोकांना असं वाटेल की आम्ही किती विरोध आहे. खरं म्हणजे असं कुठलंही कृत्य नाही आहे. खाली बिन बादल बरसात बेगानो की शादू में अब्दुल्ला दीवाना एक म्हण आहे. म्हणजे मंदिर यांचं सोसायटी कोण तिसराच आदमी तोडायला निघाला, कोणाचा स्वतः आदमी वाचवायला निघाला, असं झालं. सार्वजनिक एक मिनट सार्वजनिक रास्ते पर व्यक्तिगत मंदिर कुल देवता का बनाया जा सकता है क्या? और क्या अकेले यही थे जो इसकी पूजा? मैं आपको बताता हूँ, ये जगह मालिकी है. आप मेरी बात सुनिए. बिल्डिंग भी इन्होंने बनाई, ये जगह मालिक भी 40-60 साल से. मैंने कहा कि मेरे बचपन में जब आया तो ये थे, तो ये पहले से इनके परिवार के हिसाब से. मीरा भाईंदर आप देखेंगे, मेरे घर में भी आप आएंगे तो एक मार्बल का स्टिकर लेके, वो व्यक्तिगत मंदिर है मेरा. आज भी आप मेरे घर पे कोई आएगा, आप में से पत्रकार तो देखा होगा, व्यक्तिगत मंदिर है मेरा. कल अगर मैं कहीं शिफ्ट हो जाऊँ तो भगवान की आराधना के हिसाब से मैं वो भगवान को भी मेरे साथ ले जाऊँगा. ऐसा है. अब ये जेसलपाक चले गए, जब बनेगा तो वो ये और सोसायटी नक्की करेंगे. कधी बनणार आहे ही बिल्डिंग? लोकांना तो बघा असं आहे, त्या बिल्डिंगची अडचण अशी आहे की त्या बिल्डिंगला ज्या काही आता क्लस्टरचा कायद्यातनं तर बाहेर निघाली, ही पण क्लस्टरमध्ये होती. परंतु त्यांची आता बिल्डिंगसाठी साईड मार्जिन मिळत नाही म्हणून ते बिल्डिंगचं पूर्ण फ्लॅट मिळणार नाही. आजूबाजू सोसायटी एकत्र घेऊन ते निर्णय करतील लवकर. तो सोसायटी त्यांचा अंतर्गत विषय आहे आणि जो सोसायटीचा त्याला माझा पाठिंबा आहे. परंतु मंदिरला मध्ये आणणं आणि बदनाम करणं हे चुकीचं. राजकारण मी राजकारण सांगेल, देवाला तरी सोडा. बाकी एवढं पडलं आहे, तुम्ही देवालाही आणता, हनुमानजीचं भक्तही सांगतात आणि हनुमानजीलाच मध्ये आणणार. सोडणार का देव तुम्हाला? सोडणार का देव तुम्हाला? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.